सो हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. तर आज संडे होता. आज ॲक्च्युली आज आमचे क्लासेस सकाळी असतात, पण आज सगळे पुष्पा बघायला गेलो होतो, पुष्पा मूवी. आणि त्यामुळे आता आमचे क्लासेस आम्ही संध्याकाळी सुरू केलेत. आता हा पण बघून आलाय, दिलीपनी अजून बघितला नाहीये, वरद बघून आलाय, तर तो सांगतोय. आणि मस्त मूवी आहे, नक्कीच तुम्ही जा. तर एन्जॉय कराल तुम्ही मूवी. म्हणजे मला तो खूप आवडला. कसं वाटलं बरं तुला? एकदम भारी आणि छान आहे. बघा तर 4DX मध्ये बघा. येस, आणि हा 4DX मध्ये बघून आला. मला पण ते खुर्ची वगैरे हालताना मध्ये इरिटेट व्हायला लागतं, म्हणून मी नॉर्मल बघितला आणि हा 4DX मध्ये गेला होता. सो नक्कीच ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता हे मुलाला आधी ड्रॉइंग देते आणि मग मूवीचा तुम्हाला रिव्ह्यू देते. हॅलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. तर आता मुलं ड्रॉइंग करतात आहेत. तर चला मग वरद द्यायचं का आता रिव्ह्यू आपण? येस. तर आता मुलं म्हणतात की मॅम तुम्ही ना छानसा, हा आहे आपला दिवीत आणि वरद आज वॉटर कलरिंग करतोय. सो टेबलवरती हे होतं ना, सांडला जातात कलर, म्हणून तो आज खाली बसलाय. इव्हन आम्ही खाली बसतो ड्रॉइंग क्लासमध्ये. तर चल मग द्यायचं वरद. तर मस्त मूवी आहे, नक्कीच तुम्ही एन्जॉय करा. खरं तर खूप छान काम केलं त्याच्यामध्ये ओली अर्जुन सरांनी. आणि मी त्यांना ओलू अर्जुन नाही म्हणत, ओली अर्जुन म्हणते. त्याचा पण एक किस्सा आहे. आणि मला आमचे कॉलेज डे आठवले. ॲक्च्युली ते तेलुगू मूवी हिरो आहेत पहिल्यापासून. आणि पूर्वी असं असायचं की मला तेलुगू जमायचं नाही. आणि माझी एक मैत्रीण होती ITI कॉलेजमध्ये, ललिता म्हणून. तिला तेलुगू आणि कन्नड सगळ्या गोष्टी यायचं. इवन माझं माहेर पण कर्नाटक आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे, मंगळवेढा. तर तिकडे जास्त करून अर्धी लोक कन्नड बोलतात, तेलुगू बोलतात आणि महाराष्ट्रीयन. सो मला म्हणजे ती माझी जी मैत्रीण होती ती तेलुगू आणि कन्नड शिकून थकली. सो मला काय ते जमलं नाही. पण असं नक्कीच व्हायचं की जेव्हा पण तेलुगू मूवी ओली अर्जुन सरचे बघायला जायचो आम्ही, तर आम्ही तिला घेऊन जायचं आणि मग ती ट्रान्सलेशन करून सांगायची की आता हा हिरो काय करतोय. सो मी तिला आज खूप मिस करते. आता ती कुठे आहे मला खरंच माहिती नाही, कारण काही कॉन्टॅक्ट नाही त्यानंतर, बरीच वर्ष झाली. सो जेव्हा पण साऊथचे जेव्हा पण मूवी बघते मला तिची खूप आठवण येते. सो चला, तर आता ते झालं लहानपणीचा किस्सा. आणि मूवी खरंच खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही मूवी बघायला जा. पुष्पा 2 पैसा वसूल मूवी आहे. मला तो खूप आवडला, कारण बऱ्याच वेळेला जसं रिलीज झालाय तसं खूप कन्फ्युजन होतं की म्हणायचं अरे नाही आहे तो मूवी एवढा छान. पण मी बघून आले, खूप सुंदर मूवी आहे, तुम्ही एन्जॉय करा. तसं पण ओली अर्जुन सर माझे खूप, म्हणजे मी त्यांची खूप आधीपासूनची फॅन आहे. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा त्यांचा आर्या मूवी आला होता. सो तो तेलुगू मूवी होता तेव्हा, तर ते ट्रान्सलेशन पण नसायचे हिंदीचे वगैरे त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेस ते न्यू होते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझी मैत्रीण होती ललिता, तर तिला तेलुगू आणि कन्नड दोन्ही यायचं. तर तिला मी घेऊन जायचे साऊथचे मूवी. आणि साऊथचे मूवी मला खूप आवडतात. म्हणजे सगळ्यात फेवरेट साऊथ मूवीमध्ये रजनीकांत सर आहेत, त्यानंतर ओली अर्जुन सर आहेत आणि विजय सर. हे 3 हिरो मला खूप आवडतात. त्यातल्या त्यात ओली अर्जुन सर मला खूप आवडतात. सो नक्कीच त्यांची एक पेंटिंग आपल्या चॅनलवरती येणार आहे पुष्पा च्या लुकमध्ये. आणि बेसिकली मला त्यातलं ते जे यल्लमाचं गाणं दाखवलंय त्यांनी त्याच्यामध्ये, ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं की महाकाली वगैरे तर ते यल्लमा देवीचं गाणं आहे. तर ते पण खूप छान केलं. ओव्हरऑल सगळा मूवी खूप छान आहे, तुम्ही नक्कीच जा. म्हणजे बऱ्याच वेळेला आता ऑडियन्समध्ये खूप कन्फ्युजन आहे की काय जण म्हणतात की नाही आहे, स्टोरी वगैरे नाही आहे. पण नाही, माझ्याकडून तर असं म्हणायचं की खूप छान म्हणजे मेहनत दिसतेय. डायरेक्टरची पण मेहनत दिसते, दिग्दर्शकाची मेहनत दिसते, कलाकारांची मेहनत दिसते. सो नक्कीच जा. आणि राहिली गोष्ट म्हणजे ह्या जास्त मला बरेच वेळेला असं होतं की विचार तू साऊथ मूवी का वगैरे होते. तर नक्कीच माझं जे माहेर आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे. तर जास्त करून आमच्या तिकडे तर तेलुगू आणि कन्नड बोललं जातं आणि महाराष्ट्रीयन. सो त्या दोन्ही लँग्वेज मला कधी आल्या नाहीत. बट लँग्वेज महत्त्वाची नसती, फील महत्त्वाचं असतं, भावना महत्त्वाच्या असतात. तर
नक्कीच खूप छान मूवी आहे. जर तुमचे फटाफट बुकिंग मिळत असतील तर नक्की जा आणि फुल ऑन एन्जॉय करा पुष्पा 2. तर ते एक डायलॉग झुकेगा नाही साला. येस, आता मला आणि लाईक प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक पुष्पा हवाच. म्हणजे आपण पुष्पासारखंच झालं पाहिजे असं मला वाटतं. की बऱ्याच वेळा असं होतं की खूप संघर्ष वगैरे असतो आपल्या लाईफमध्ये आणि आपण मग रडायला लागतो वगैरे. लाईक तो जो स्टाईल आहे ना ती भारीच आहे. म्हणजे इवन साऊथचे हिरोज मला आवडतात. मला अजून आठवत आहे माझी फ्रेंड ललिता ती मला चिडवायची, अरे तू तर साऊथची हिरो सारखीच. आणि अरे कहना क्या चाहते हो. थोडं आवडतं मला पण असं बनायला. पण नक्कीच पुष्पा तुम्ही आवर्जून बघा, तुम्ही खूप खूप एन्जॉय करणार आहे. सो घाईची व्हिडिओ करते. मग बरं पुष्पा 2 कशी आहे मूवी? खूप भारी. खूप भारी. इकडे येऊन सांग. बरं, आज छान पेंटिंग करतोय. आता आम्हाला करायची ना पेंटिंग. मग कसं वाटला मूवी? खूप भारी. खूप भारी. आणि आज तू कोणत्या टॉकीज मध्ये गेला होता? कोणत्या टॉकीज मध्ये? 4DX. आज आणि 4DX मध्ये बघून आला. तर खूप एन्जॉय केला. आता आपण लवकरच पेंटिंग बनवायची आहे ना? सो आता मुलांची पण आहे रिक्वेस्ट की मॅम आपल्याला बनवायची आहे पुष्पाची पेंटिंग. येस, तर दिवीत पण बनवणार आहे ना? दिवीतला पण बनवायची. सो चला तर मग नक्कीच एन्जॉय करा पुष्पा 2. अरे डॉलर कोणता झुकेगा नाही साला. ओके, बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता 4DX होता ना, तो ना एकदम अशी सीट हलत होते. अशी पाणी तोंडावर येत होतं आणि सारखे सीट हलायचे. जरी असं वरती पाय जरी घेतला ना तरी हलायचे. असं डान्स करताना पण हलायचे. खुर्ची उठताना वगैरे काही केलं तरी हलायचे. फायटिंगच्या वेळेस तर इतके हलायचे की मम्मी पण वैतागलेली. अच्छा, आणि मम्मी काय म्हणली मग? मम्मी बोलले की पुढच्या वेळेसपासून मी येणार असते कुठं आणलं मला, पण लास्ट पर्यंत बोलत होती मम्मी. अच्छा, मग कसा वाटला मूवी? खूप चांगला. पुष्पा. मग आता पुष्पाची ड्रॉइंग करायची का आपण? पुष्पाची ड्रॉइंग करायची. ओके, मी तिथे केली, बघितले ना तू? वहाँ पे मैंने बनाया था. तो चला, तर मग हा रिव्ह्यू आहे आजच्या आमच्या विद्यार्थ्यांचा. परत